पासून पाव मुख्यमंत्री करून टाकला। म्हणजे ही हालत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे। मला खरंच दया येते, मी कुत्सिततेने म्हणत नाही। कदाचित देवेंद्र फडणवीस असं म्हणतील की उद्धव ठाकरे टोमणे मारतात। नाही हो, टोमणा बिमणा मारत नाही, मी खरं बोलतो। कारण भारतीय जनता पक्ष नाही म्हटलं तरी 30 वर्ष मी ओळखतोय त्यांना। अनेक अनेक जुने कार्यकर्ते, म्हणजे पहिली भारतीय जनता पक्षाची ओळख करून दिली ती प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांनी। त्यांच्यानंतर त्यांच्या सोबत आले ते इथले बाजूचे आपले नागपूरकर, कोण? नितीन गडकरी। काय रुबाब होता आपल्या युती सरकारमध्ये। शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न मुंबई पुणे रस्ता पूर्ण करण्याचं या धाडसी माणसाने करून दाखवलं। अभिमान होता गडकरींबद्दल, नक्कीच। पण गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये मोदीजींचं नाव आहे, अमित शहांचं नाव आहे, मुंबईच्या कृपाशंकर सिंहचं नाव आहे। कोण कृपाशंकर सिंह आहे ना? कोणी आरोप केले होते? बीजेपी। म्हणजे कृपाशंकर सिंग सारखा बरबटलेला माणूस असं भाजप म्हणायचे, त्यांचं नाव मोदींच्या बरोबर आहे पण आमच्या गडकरींचं नाव मोदीजींबरोबर नाहीये। कधी त्यांना उमेदवारी देणार नाही देणार आता सुद्धा मी बोलताना आज दिली असेल मला कल्पना नाही, नाहीतर मी गडकरीजींना 2 दिवसापूर्वी बोललो होतो तेच परत बोलतोय की गडकरीजी, तुमचा अपमान होत असेल तर लाथ मारा त्या भाजपला आणि या महाविकास आघाडीत आम्ही तुम्हाला जिंकून आणतो। आम्ही देतो तुमचं मानाचं पान वाढून। आमचं सरकार येते, आम्ही तुम्हाला मंत्री करतो आणि नुसती आत्ता दिली होती तशी नुसती खुर्ची देणार नाही, तर तुम्हाला अधिकारासह खुर्ची देतो मंत्रिपदाची। या पण दाखवा महाराष्ट्राचं पाणी काय आहे। हा महाराष्ट्र त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले। आग्र्यात गेल्यानंतर औरंगजेबासमोर न झुकणारा महाराष्ट्र। तुम्ही का झुकताय त्यांच्या समोर? अहो देणार हे बसले तिकडे, ते जर का यांच्याकडे मागायला येत असतील तर हे लोक तुम्हाला नाही देऊ शकत। मोदीजींना जर का माझ्या महाराष्ट्राच्या जनतेची मतं पाहिजेत, माझ्या यवतमाळची मतं पाहिजेत म्हणून मोदी जर का इकडे येत आहेत तर गडकरीजी तुम्ही कशाला घाबरता? तुमचं, मी परत सांगतो, तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही, मोदीजींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे। आणि शेतकऱ्यांना खास करून सांगतोय की बाबांनो तुम्ही हताश होऊ नका, अजिबात नाहीये। तुम्ही साधे भोळे जी मी म्हटलं तुम्हाला की काय करणार आता, जीव देण्याखेरीज पर्याय नाही। मुलाचं गणवेश आणायला पैसे नाहीयेत, मुलाची फी भरायला पैसे नाहीये, मुलाच्या शाळा प्रवेशाला पैसा नाहीये, कुटुंबियांच्या उपचारासाठी पैसे नाहीयेत, बँकेचा तगादा लागलेला आहे, अवकाळी पडलेला आहे, दुष्काळ पडलेला आहे, हमीभाव मिळत नाहीये। मग आता जगून उपयोग काय? मी करू तरी काय? आत्महत्या करून मोकळा होतो। नका करू असं पाप। ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांची घरं आज उघड्यावरती पडलेली आहेत। जर करणार असाल तर एकच करा, हिम्मत करून शेतकरी बनून मतदान करा। तुम्हाला पाहिजे असलेलं सरकार तुम्ही निवडून आणा। जसं उत्तरेतले शेतकरी रस्त्यावरती उतरलेत, एकदा नाही दुसऱ्यांदा उतरलेत। 1-1.5 वर्षापूर्वी ते शेतकरी उतरले होते रस्त्यावरती, 7-8 महिने रस्त्यावरती ऊन वारा थंडी पाऊस काय कशाची पर्वा नाही केली, गेले चालून लाल किल्ल्यावरती। त्या शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणण्यापर्यंत त्यांची पाळी गेली होती। आज सुद्धा जे शेतकरी रस्त्यावरती उतरलेत, काय त्यांची मागणी? काय तुमची खुर्ची मागतायत का तुमच्याकडे भीक मागतायत? तुम्ही जे 2014 साली सांगितलं होतं की स्वामीनाथन कमिटीप्रमाणे आम्ही तुम्हाला हमीभाव देऊ, तुमचा लागवडीचा खर्च असेल त्याच्यामध्ये 50% रक्कम अधिक टाकून तो तुम्हाला हमीभाव म्हणून देऊ, एवढंच ते मागतायत। स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न दिलं, मग स्वामीनाथनना भारतरत्न दिला असाल हरित क्रांतीचे जनक म्हणून, तर मग त्यांनी दिलेला अहवाल केराच्या टोपलीत का टाकताय? त्यांना जर का तुम्ही त्यांच्या शिफारशी मानल्या तर त्यांना भारतरत्न दिलं नसतं तरी चाललं असतं, पण त्यांचा अहवाल मानला असता तर त्यांना केवढं एक पुण्य लाभलं असतं, त्यांना समाधान लाभलं असतं की मी माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी देऊ शकलो। पण ते तिथले शेतकरी उतरले, त्यांच्यावरती अश्रुधूर सोडले जातात, लाठीमार केला जातो, रबरी गोळ्या चालवल्या जात आहेत, तारीची कुंपणं टाकतायत, खिळे टाकतायत, तरी पण हटत नाहीये। ट्रॅक्टर घेऊन चाललेत, रेटा लावलाय दिल्लीला, चलो दिल्ली। तशा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं पाहिजे की आता बस झालं, तुम जाओ घर जाओ, आपकी बार भाजपा तडीपार। आम्ही तुमच्या थापा 10 वर्ष सहन केल्या,
10 वर्ष आम्ही तुम्हाला सहन केलं, ह्याच्या पुढे आम्ही सहन करू शकत नाही. कारण 10 वर्ष संपूर्ण देशाच्या आयुष्यातली फार मोठी होतात. 14 साली आम्हाला जे मृगजळ दाखवलं होतं ते 2019 आहे, 19 साली दाखवलं 24चं, आणि 24 साली दाखवतं 2047चं. अरे 47 साली असणारे कोण? तुम्ही आम्ही कोणत्या 47 साल बघायला असणार आहोत? पण कुठे फसतो आपण? चला, मी तुमच्या समोर सगळ्यांना माझ्या स्टेजवर बसलेल्यांना आव्हान देतो की तुमच्यापैकी एकाने सांगायचं